नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज की नाही उकळत्या पाण्यामध्ये मिरची टाकून एक मस्तपैकी अशी रेसिपी बनवणार आहोत. त्याचबरोबर ही रेसिपी खूप वेगळीशी अशी आहे आणि एकदम झटपट पण बन जाते. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. इथे मी जवळपास 100 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ही मिरच्या आपल्याला अगोदर साफ करून घ्यायच्या, म्हणजे त्याच्या देठावरती लागलेले पाणी, त्याचबरोबर थोडीशी खराब असलेली मिरची आपल्याला व्यवस्थित साफ करून घेतल्यानंतर आता याला आपल्याला एका पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथे मी छोट्या बाउलमध्ये पाणी घेतलेलं. आता यामध्ये आता ह्या मिरच्या टाकून घेऊया आणि व्यवस्थित याला स्वच्छ धुवून घ्यायच्या. पावसाळ्याच्या दिवसामध्ये मिरच्यांवरती बरीचशी अशी माती पण लागलेली असते आणि थोड्याशा त्या खराब पण असते. त्याच्यामुळे आता आपल्याला छानपैकी धुवून घ्यायच्या आहेत. आता या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मिरच्या ह्या खूप साऱ्या तिखट येतात. त्याच्यामुळे घेताना मिरच्या थोड्या कमी तिखटवाल्या घ्या आणि लवंगी मिरची घेऊ नका, नाही तर हा ठेचा खूपच जास्त तिखट होईल. आता ह्या मिरच्या मी एका टोकरीमध्ये धुवून घेतलेल्या साईडला आणि बघा खाली किती पाणी असं शिल्लक राहिलेलं खराब पाणी. त्याच्यामुळे मिरच्या धुवून घ्या नेहमी. एक कढई तापण्यासाठी ठेवलेली. आता कढईमध्ये जवळपास 1 ते 1.5 लिटर पाणी टाकलेलं. आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, पाणी पूर्णपणे कडक होऊन द्यायचं, म्हणजे उकळून घ्यायचं. आणि ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या मिरच्या आता आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि जवळपास याला टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं फुल गॅसवरती पूर्ण उकळी काढून घ्यायची. मैत्रिणींनो, खूप साऱ्या अशा नवीन रेसिपी नेहमी मी चॅनलवरती पोस्ट करत असते. त्याच्यामुळं चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा आणि नवीन नवीन रेसिपी बघा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असे छान छान नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. मिरच्या 2 मिनिटं अशा थोड्या उकळी घेऊन घ्यायच्या. त्याच्यामध्ये आता आपल्याला जवळपास अर्धा चमच्यापेक्षा कमी थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर थोडंसं हलवून घेतल्यानंतर आपल्या याच्यामध्ये झाकण ठेवायचं आणि गॅस हा मध्यम ठेवून याला आपल्याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं छानपैकी उकळून घ्यायचं. आता हे मिरच्या पाण्यात टाकल्यानंतर याचा थोडासा कलर बदलायला सुरुवात झालेली आहेत आणि ते थोड्याशा शिजण्यासाठी सुद्धा सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोडं पाणी गेल्यानंतर या थोड्या फुगल्या पण गेलेल्या आहेत आणि थोड्या अर्ध शिजलेल्या आहेत. तरी सुद्धा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा एकदा याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजून घ्यायचं. तुम्हाला दाखवतो मी, ह्या मिरच्या थोड्या अर्ध शिजलेल्या सुद्धा आहेत, पण आपल्याला याला पूर्ण शिजून घ्यायचे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि जवळपास पुन्हा 3 ते 4 मिनिटं शिजून द्यायचं. मिरच्या शिजत असताना एकदा झाकण काढून बघा किती शिजलेल्या आहेत. जास्त आपल्याला ओव्हर पण शिजून द्यायच्या नाही. त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा थोडं झाकण काढून बघायचं. थोडंसं कमी शिजलेली वाटत असेल तर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं. आता बघा ह्या मिरच्या पूर्णपणे शिजल्या गेलेल्या आहेत. याचा कलर पण बदलला आणि ह्या थोड्या चपट्या व्हायला पण सुरुवात झाल्या. मिरची चपटी व्हायला सुरुवात झाली तर समजून घ्यायचं आपल्या मिरच्या एकदम परफेक्ट अशा शिजल्या गेलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित पूर्णपणे परफेक्ट शिजल्या गेल्या. आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि आता ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी दाखवते दाबून. या दाबल्या जातात व्यवस्थित, म्हणजे चांगल्यापैकी दाबल्या गेल्या तर समजून घ्यायचं छानपैकी शिजल्या. आता आपल्याला ह्या आपल्या काढून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, म्हणजे कोणत्या शहरातून किंवा कोणत्या राज्यातून बघत आहात, नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला तुमचे आभार व्यक्त करता येईल. त्याचबरोबर मला समजेल सुद्धा की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आणि कोणाकोणाला आवडतो. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी खूप अशा छान छान नवीन आणि युनिक अशा रेसिपी घेऊन येत राहील. त्याच्यामुळे व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. तर आपल्याला इथे एका भजी तळ्याच्या झाऱ्याने ह्या मिरच्या काढून घ्यायच्या, म्हणजे याच्यातलं पाणी व्यवस्थित निथळून जाईल आणि काढल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायच्या, जेणेकरून त्याला थोडं वेळ थंड करून घ्यायच्या. थंड झाल्यानंतर आपल्याला आता याचे काप करून घ्यायचे आहेत. इथे मी याला मधोमध काप करण्यासाठी कात्री घेतलेली. कात्री स्वच्छ धुवून घेतलेली. तुम्ही याला चाकून सुद्धा काप करू शकतात. याला मधोमध काप करायचे. बघा आता मिरच्यांचा कलर पण चेंज झालेला आहे चांगला, त्या चपट्या पण झालेल्या आहेत. याचा अर्थ मिरच्या आपल्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. मिरच्या शिजून घेतल्यामुळं मिरच्यातला जो तिखटपणा असतो तो हा कमी होतो, म्हणजे तिखटपणा कमी झाल्यामुळं आपण याला जास्त प्रमाणामध्ये थोडंसं खाऊ शकतो. कधी कधी काय होतं, भाजी फिक्की होती तर तोंडी लावायला काय नसतं, तर तुम्ही ही चटणी किंवा ही मिरचीची भाजी बनवून ठेवायची आणि गरम तव्यावरती हलकीशी गरम करून सर्व करायची. त्यानंतर आपल्याला इथे एक एक करून मी इथे सगळ्या मिरच्या काप करून घेतलेले. त्याचबरोबर आता आपल्याला याला हलकासं फ्राय करून घ्यायचं आहे. जिथं कढई गरम होण्यासाठी ठेवलेली, तेल टाकलेलं. तेल कमी टाका किंवा जास्त टाका तुमच्या गरजेप्रमाणे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आणि जवळजवळ 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित बारीक ठेचून टाकायच्या. लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचल्यामुळं याचा जो असणारा चव आहे ती वाढते
आणि त्याचबरोबर लसणाची ही फोडणी किंवा तडका हा प्रत्येक भाजीमध्ये भारीच लागतो. आता लसूण व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं अर्ध्या चमच्याला कमी हलकीशी हळद टाकायची आणि नंतर जे मिरच्याचे काप होते ते याच्यामध्ये टाकून घेतले. याला छानपैकी व्यवस्थित परतून द्यायचं. गॅस हा कमीच ठेवा. जर गॅस फास्ट असेल तर ठसका होईल, लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे रेसिपी करताना मिरची शिजणं हे महत्त्वाचं आहे. मिरची व्यवस्थित शिजून घ्या, नाहीतर मग तिखटपणा याचा जाणार नाही आणि हे जास्त तिखट लागेल. हलकंसं याला 1 ते 1.5 मिनिटं परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जवळपास अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया. मीठ कमी टाकायचं, म्हणजे आपण शिजताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं. मीठ टाकल्यानंतर छानपैकी परतून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये लगेच आपण थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. शेंगदाण्याचा कूट हा अर्धा वाटीपेक्षा कमी टाकायचा. जास्त शेंगदाण्याचा कूट टाकू नका, नाहीतर काय होईल ते जो मिरचीचं आहे चव ती कमी लागेल आणि शेंगदाण्याच्या कूटाची चव जास्त लागेल. शेंगदाण्याचं कूट टाकून घेतल्यानंतर याला परत एकदा कमी गॅसवरती व्यवस्थित परतवायचं. हवं असेल तर थोडंसं तेल टाका वरून. जर तुम्हाला वाटत असेल तेल गरजेचं आहे तर तेल टाका. तयार आहे आपली एकदम झटपट बनणारी मिरचीची रेसिपी. याला मिरचीचा ठेचा पण बनवू शकतात किंवा मिरचीची तोंडी लावण्यासाठी आपण जी बनवलेली आहे घरगुती मिरचीची रेसिपी आणि एक भाजी पण लवकर बनली जाते मैत्रिणींनो आणि एकदम युनिक अशी रेसिपी आहे. आणि मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितली आहे, त्याच्यामुळे ती सगळ्यांना आरामात जमेल. एका बाउलमध्ये काढून घेतली आणि तयार आहे आपली एकदम झटपट बनणारी मिरचीची रेसिपी. आणि मिरच्या पण व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत. तुम्ही खाऊन बघा, करून बघा, एकदम आवडेल अशी सगळ्यांना. युनिक रेसिपी असल्यामुळं घरचे सुद्धा आवडीने खातील. त्याचबरोबर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.